आता एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। बसवराज पाटील यांनी काँग्रेस कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बसवराज पाटील यांनी काँग्रेस कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। आणखीन एक नेता काँग्रेस सोडणार का, त्यामुळे चर्चा रंगलेली आहे। आधीच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मोठा धक्का बसलेला असताना आता आणखीन एक काँग्रेसला मोठा धक्का बसणार का अशी चर्चा रंगलेली आहे। कारण बसवराज पाटील यांनी काँग्रेस कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। आणखीन एक नेता काँग्रेस सोडणार अशी चर्चा त्यामुळे रंगलेली आहे। माजी मंत्री बसवराज पाटील काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा रंगलेली आहे, कारण त्यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। बसवराज पाटील यांनी काँग्रेस कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसला आता आणखीन एक धक्का बसणार का अशी चर्चा रंगू लागलेली आहे। बसवराज पाटील हे माजी मंत्री आहेत आणि हा एक आणखीन मोठा धक्का काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे। बसवराज पाटील यांनी आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे, त्यामुळे काँग्रेसला आणखीन मोठा धक्का लागणार अशी चर्चा रंगू लागलेली आहे। कारण या आधी सुद्धा भाजपच्या नेत्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने भाजपमध्ये इनकमिंग सुरू राहणार असं वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर आता काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा हे राजीनामा पडलेला आहे। चेतन ननावरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। चेतन, बसवराज पाटील यांचा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा, त्यामुळे काँग्रेसला आणखीन एक धक्का बसणार, चर्चा निश्चितच वर्षा, ज्या प्रकारची माहिती समोर येते की बसवराज पाटील आहेत त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। विशेषतः 1999 पासून ते आपण पाहिलं होतं की आमदार होते, त्यानंतर ते ग्रामविकास मंत्री म्हणूनही त्यांनी एकंदरीत कामगिरी बजावलेली होती आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला एका पाठोपाठ एक मराठवाड्यामध्ये मोठे हा दुसरा धक्का मानला जात आहे। याआधी अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर मोठ्या संख्येने नगरसेवकही अशोक चव्हाण यांच्या सोबत भाजपमध्ये आलेले होते। त्यामुळे एकूणच आता बसवराज पाटील यांच्या माध्यमातून कुठेतरी मोठ्या प्रमाणात काँग्रेसला पुन्हा एकदा गळती लागल्याचं आपल्याला मराठवाड्यात पाहायला मिळणार आहे। वर्षा, चेतन, अशोक चव्हाण नांदेडमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काही नगरसेवकांनी 55 माजी नगरसेवकांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यानंतर आता हा आणखीन एक राजीनामा, यामुळे एक प्रकारे नांदेडमध्ये किंवा भाजपने सुरू केलेली जी म्हटलेलं होतं इनकमिंग आमच्याकडे सुरू राहील, मराठवाड्यामध्ये आणखीन एक मोठं खिंडार काँग्रेसला पडणार असं दिसून येतं यामुळे। निश्चितच, कारण औसा मतदारसंघांमध्ये आपण पाहिलं असेल मोठ्या प्रमाणात बसवराज पाटील यांचं वर्चस्व आहे। याशिवाय मराठवाड्यामध्ये अनेक ग्रामपंचायती आहे, त्यामध्ये ग्रामविकास मंत्री असताना बसवराज पाटील यांनी निधी देऊन त्या ग्रामपंचायती आपल्या ताब्यात घेतलेल्या होत्या आणि काँग्रेसच्या ताब्यात घेतलेल्या होत्या। मात्र आता बसवराज पाटील यांच्या रूपाने कुठेतरी भाजपने थेट काँग्रेसलाच खिंडार पाडलेला आहे आणि म्हणूनच कुठेतरी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बसवराज पाटील यांचा फायदा भाजप करून घेऊ शकतं। वर्षा, निश्चित काँग्रेसचे मोठमोठे नेते भाजपच्या गळाला लागताना पाहायला मिळतात। धन्यवाद चेतन या संपूर्ण माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।